सुभटं शूरानिधीरवं स्वामी काजे पैसादरं काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटं तुका म्हणे रुद्रा अंजली कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटं महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडलिकाय दातून् मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञ कलानिशवादापूर्णदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जे हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपे मिळविले योगिया चांग देवा जे केले असे अवतार लीला नमस्कार माझा श्री मुक्ताई माऊलीला जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे
भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुवटा. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत नाही का. माझ्या सकट आणि तुमच्या सकट मी थकलेले बरं का. समजतंय माझी भाषा. थकलेले आपण सगळे. थोडं फ्रेश होण्यासाठी देवाचं नामचिंतन करावं लागतं. सगळ्यांनी अगोदर नामचिंतन करूया. मारुतीरायांचा आज जन्म झालेला आहे. सकाळी सकाळी त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यायोगे थोडं नामचिंतन आपल्याला करायचं आहे. सगळ्यांनी मोठ्या वाडा. तुम्हाला नियम माहिती पडून गेले. मागे आलो तर मोठ्या वाड्याला लावले होते. हा मोठ्या वाडा करावरती आत करावरती आत. सगळ्यांनी 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 केले. ओके वा वा. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. प्रसिद्ध प्राप्त घटिका प्राप्त वेळी कीर्तन रूपी सवी करता घेतलेला अभंग जगत मंदिर विश्वविंदने ज्यांना मानले गेले देवचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज साक्षात रामचंद्र प्रभूचा अवतार. जगद्गुरु तुकाराम महाराज साक्षात रामचंद्र प्रभूचा अवतार. मी माझ्या मनाचं सांगतोय का नाही ना. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती करतो ना आपण रोज आरती करतो ना. त्या आरतीमध्ये तुकोबारायांची तुलना केली. कोणी केली? रामेश्वर भट्टांनी केली. त्या काळामध्ये सर्वात मोठे वैरी तुकोबारायांचे कोण होते? रामेश्वर भट्ट मंबाजी स्वामी. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा त्यांनी एवढा विरोध केला एवढा विरोध केला एवढा विरोध केला. तुकोबारायांची धिंड काय काढावी. अहो बावळीच्या काट्याच्या काठीने काय तुकोबारायांना हाणावं इतका त्यांनी दुराचार केला. आणि ते तुकोबाराय महाराज त्यांचीच तुलना कोणी केली? रामेश्वर भट्टाने. प्रघात खूप मोठा आहे सांगून दे. ऐका विठाल जगद्गुरु तुकोबाराय महाराज साक्षात भगवान श्री रामचंद्राचे अवतार सांगण्याचं नियोजन का करतोय मी? ऐका ना. तुकोबाराय महाराज साक्षात भगवान श्री रामचंद्राचे अवतार तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. रामेश्वरांनी म्हणावं म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. आणि ते तुकोबाराय महाराज कोणाला शरण जातात? हनुमंताला. साक्षात ब्रह्म. तुकोबारायांची जर कधी तुलना पाहिली आपण तर तुकाराम महाराजांची तुलना अनगळ शहाणं पण केली होती. मागच्या वेळेस सांगितलं होतं का? नसेल सांगितलं. आपल्याला समन्वय असा जोडायचा आहे अभंगाचा. जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अधिकार काय आणि मारुतीरायांचा अधिकार काय या दोनच गोष्टींवरती आपलं कीर्तन केलं. काय? मारुतीराय भक्तराज सर्वश्रेष्ठ भक्तराज ठरले आणि निरंतर चिरंजीव राहिले. काय? अहो त्रेता युगापासून कलियुग संपेपर्यंत चिरंजीव आहेत. मारुतीरायांची पुण्यतिथी आहे का? आहे का? नाही ना. तुकोबारायांची काय? तुकोबारायांची बीज पुण्यतिथी नाही. दोघं महात्मे पाहिजे आपल्याला. काय? अभंग जास्त पुढे जाईल
पण या दोघं महात्म्यांची कारकीर्द काय ती जाणत जाणत आपला अभंग संपून जाईल. आज इतकी मोठी ख्याती दोघही आणि त्यांचं चिंतन बघा. साक्षात जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना भगवंताचे अवतार म्हणतात एके ठिकाणी आणि साक्षात भगवंत एका भक्ताच्या पायाशी शरणागती जातो. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हे रामदूता हनुमंता मी तुम्हाला शरण आलोय बर का. तुकोबाराय शरण जातात दोनदा सांगतात शरण शरणजी हनुमंता. मग अशी उदाहरणं जर कधी पाहायला गेलं शरण शरणजी हनुमंता दोनदा गेले तुकोबारायांना शरण दोनदा गेले तुकोबाराय शरण. जर हा कधी प्रकार पाहायला गेला आपण दोनदा तुकोबाराय शरण जातात मग हनुमंतरायाचं कार्य काहीतरी मोठं असावं. इतके कार्य मोठे आहेत महाराज. रामायणामधून जर कधी हनुमंतरायांना वेगळं काढलं ना रामायणामधून हनुमंतराय कधी वगळले ना महाराज रामायणाला अर्थच नाही. अर्थच नाही. भगवान परमात्मा श्री रामचंद्र प्रभूचं कार्य सीता मातेचा शोध कोणी घेतला हनुमंताला. सीता मातेला रामाचा निरोप कोणी दिला हनुमंताला. शरण देवाचं कार्य केलं शरण शरणजी हनुमंता. सीता मातेचं कार्य केलं शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. रामाचे दूत काय म्हटले तुम्हा आलो रामदूता. आणि मग काय भक्तीच्या त्या वाटा. हे भगवंता हे प्रभू जी तुम्ही भक्ती केली ना श्रीराम प्रभूची आणि त्या भक्तीचं फळ एवढं प्राप्त केलं चिरंजीव ठरलात तुम्ही. ह्या सृष्टीचा जेव्हा ऱ्हास होईल त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडे तुमची नाही. शरण शरणजी हनुमंता. आणि त्या भक्तीची वाट मला दाखवा. तुकोबाराय शरण गेले आणि म्हणतात महाराज भक्तीची वाट मला दाखवा. अशी भक्तीची वाट दाखवा अशी भक्तीची वाट दाखवा. हे निरंतर माझी सुद्धा भक्ती भगवंताच्या चरणापाशी राहिली पाहिजे. आणि तुकोबाराय महाराज एवढंच हनुमंतरायाची स्तुती करताना सांगतात की शूर आणि धीर स्वामी काजी पै सादर. हनुमंतरायाची स्तुती केल्याशिवाय हनुमंतांना बळ येत नव्हतं. त्यांना शाप होता हनुमंतरायांना. त्यांना असा शाप होता एका ऋषीचा. त्या ऋषीचा एवढा छळ केला हनुमंतरायांनी. त्यांच्या तपस्थली उचलायची आणि पर आकाशात ठेवून यायची. आता त्या ऋषीनं खाली पाहिलं माझी तपस्थली तर एका डोंगरावरती होती ना. आता मी एवढ्या वरती कसा आलो. एवढ्या वरती आल्याच्या नंतर ऋषीची फजिती झाली ना. ऋषी म्हणले हनुमंता तू तुझ्या सगळ्या विद्या विसरून जाशील काय. आणि मग उशाप मिळाला. उशापाच्या नंतर हनुमंतांना असा उशाप मिळाला की तुझी स्तुती कोणी करेन ना तेव्हा तुला आठवण येईल की मी बलशाली आहे काय मी बलशाली आहे. मग आपण हनुमान चालीसा वाचतोच ना. हनुमान चालीसा जर कधी पूर्ण पाठ केला ना तर कळतं आपल्याला हनुमंतरायाची किती स्तुती केलेली. शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा. शूर आणि धीर स्वामी काजी पै सादर. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा. तुका म्हणे रुद्र अवतार आहेत हनुमंतराय. कोण आहेत रुद्र अवतार. म्हणजे रुद्र कोण साक्षात महादेव. आणि महादेवाचे 11वा रुद्र अवतार मारुतीराय बर का. आणि बघा ना मारुतीराय 11वा रुद्र अवतार आहेत. आता याच सूत्र आपण पुढे जोडूच कीर्तनामध्ये. आणि तुकोबाराय त्या रुद्राला नमन करतात अंजनीच्या कुमारा. आणि एवढंच मला सांगा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. त्या रुद्राच्या विनवण्या करत आहेत तुकोबाराय. इतकं सुंदर आणि पवित्र पर्वणी आज हनुमंतरायांचा जन्मदिवस. कोणता दिवस हनुमंतरायांचा जन्मदिवस. आणि त्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज आपली पवित्र पुण्यवान भूमी श्री क्षेत्र निंभोरे आणि या निंभोरा गावामध्ये आज एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं गेलं. आयोजक सालाबदाप्रमाणे दरवर्षी जे सेवा घेतात मारुतीरायांच्या मंदिराची मारुतीरायांच्या जयंतीची बघा 13 वर्षापासून सेवा घेत आहेत काय. आणि या सेवेचं फळ मारुतीराया खूप मोठं देणार आहेत बरं का. बघा देवाची सेवा केली मारुतीरायाची सेवा केली साधू संतांना दान धर्म केला
ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, या सगळ्या गोष्टींना इतकं महत्व आहे की जेणेकरून जर कधी, मी थोडा आता विषय वेगळा घेतो थोडा बाजूला, जर कधी माझा विषय असा लांबलेला गेला की सेवा आपण का करावी बाबा, सेवा का करावी, तर आपल्या पश्चात आपण जो हयात आहोत ना, पण आपल्या कुटुंबातील जी लोक जातात ना, जे आपल्याला जे इहलोकीची यात्रा संपवून जाणारे लोक आपल्या कुडीला, आपल्या घराला सोडून जातात ना, मग आपले वाडावडील असतील, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, हे सगळे जे जातात ना, मग यांची आपल्यावरती अपेक्षा होते. काय होते? अपेक्षा. जर कधी 1 रुपया असेल, त्या 1 रुपयावर आपण पाय दाबून उभे राहतो. रुपयाची आसक्ती आहे ना आपल्याला, आहे की नाही? रुपयाची आसक्ती आहे ना, आहे ना. बघा, जरी 100ची नोट दिसली रस्त्याने चालता चालता, आपण काय करतो? कोणी घ्या त्या म्हणून, जाऊ द्या ना, तुमचं काय, माझं सांगतो. ऐका बाबा, मोटरसायकलीवर मागे मिसेस बसलेली होती आणि चाललो होतो एका ठिकाणी गावाला. 20नी नोट पडली होती रस्तामा, एवढी भरगाव गाडी चालायची, म्हणजे मला 20नी नोट दिसली. एवढ्या भरगाव वेगामध्ये मला 20ची नोट दिसली. मी असा बराच पुढे चालणार, तटेन गाडीत गेल, म्हटलं 20 रुपया नोट पडेल. ती म्हणे नकली बी असू सका, चला म्हणे. नाही चालते घरी, मी काय 20 रुपया नोट न करता एवढं दुरून फेरी उनू, आणि उनू ना खरंच ती ना सांगायसारखं जाय, नकली होती बाबा. असा पोपटच आहे म्हणा, आज बी असंच माझे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की लालसा. मग मला तुम्हाला इकडे यायचं आहे, अरे जे दिवंगत आत्मे जातात ना आपल्या घरातून, ही कुडी, हा प्रपंच, हा संसार, हा लवाजमा सोडून निघून जातात. मग त्यांची आसक्ती नसेल काय म्हणता बाबा? अरे एवढे धन दौलत, एवढी प्रॉपर्टी मी कमवून ठेवलेली आहे, आणि अचानक मला कार्यातून घेऊन जातोय. त्यांची आसक्ती त्या धनावरती, त्या घरावरती, त्या मालमत्तेवरती राहते, आणि ती आसक्ती घेऊन ते तिकडे गेलेले असतात. त्यांचा पुढचा मार्ग लई खडतर राहतो. 28 नद्यांमधून त्यांना पुढे जावं लागतं. पित्र योनीला जातात ते, पितर योनीला, आणि पितर योनीला गेल्याच्या नंतर त्यांना पुढे जाचणी होते, जाच होतो. जे त्यांनी क्रियामान कर्म केलेलं, त्या क्रियामान कर्मामध्ये, आता हे क्रियामान कर्म आहे, 13 वर्षापासून मारुतीरायाच्या जयंतीचं कार्य करत आहे. मी तुम्हाला इकडे नेते बरं का, बारीक लक्ष द्या. हे क्रियामान कर्म आहे. मारुतीरायाची पुण्यतिथी करत असताना ते जे जातात ना इथून, ते जाणाऱ्यांना हा खालचं पुण्यतून आपण सुपूर्द करत असतो. पांडवांचे वडील पंडू राजा वारले, मार्ग सुरू झाला पुढे, मार्ग पुढे सुरू झाला, विमान निघालं, आणि जाता जाता विमान अर्ध्या वाटेत थांबलं. अर्ध्या वाटेत थांबलं, नारद महर्षी आले, म्हणले पंडू राजा, अरे तुमचं विमान पुढे का जात नाही? पंडू राजा म्हणले, हो माझं पुण्य संपलं रे दादा. काय? जोपर्यंत माझं पुण्य होतं तोपर्यंत मी स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करत होतो, आणि आता पुण्य संपलं म्हणून मला पुढे जाता येत नाही. मग काय करावं? तर तुमच्या पश्चात तुमची लेकरं आहेत खाली. कोण आहेत त्यांची लेकरं? युधिष्ठिर दादा, अर्जुन दादा, भीम दादा, अहो ही लेकरं. मग नारद महर्षी बोलते झाले, म्हणले तुम्हाला पुण्य लागणार आहे, आणि पुण्य जर कधी कोण देईल तुम्हाला, तुमची लेकरं खालून देतील. त्यांनी दान धर्म करावा, तुमच्या नावासरशी कीर्तन ठेवावी, श्रीमद भागवत कथेचं आयोजन करावं, साधू संतांना जेव घालावा, हे क्रियामान कर्म. आणि बघा ना, तेथून त्यांना निरोप मिळाला. निरोप मिळाल्याच्या नंतर त्यांनी एक शीत कोणाला दिलं? सुखदेवांना. एक शीत अन्न. आणि बघा ना, सुंदर असं प्रमाणे त्याला सुख खाए कशीत घंटा वाजे अनाथ. सुखदेव
ब्रह्मदेवाने एकच शीत अन्न खाल्लं आणि मग स्वर्गामध्ये घंटा वाजली. पंडुराजांचं विमान चक्क दिशेने स्वर्गाला पोहोचले. कसलं फळ आहे? खाली आपण जर कधी दान धर्म, आता दादांनी 13 वर्षापासून प्रघात चालू ठेवलेला आहे. 13 वर्षापासून मारुतीरायाचं पुण्य कीर्तन, काय जयंतीचं कीर्तन, हा पुण्य संचय जोडत आहे. आणि कळत न कळत त्यांच्या पितरांना तिकडे मुक्ती मिळते. पितरांना मुक्ती मिळत आहे. आणि जर कधी पितरांच्या सरशी आपण दान धर्म केला नाही, पुण्य फळ दिलं नाही, साधू संतांची सेवा केली नाही, दान धर्म केला नाही, समजून घ्या पितर तिकडून आपल्यावरती दात खातात. दात केला नाही तर तिथं ते आपल्यावरती दात खातात. मग आपण म्हणतोच मग उपटच होईल ना, आपण म्हणतोच ना आम्ही उपटच का होईल ना. आम्ही इथला लोक कसं सीधा नागारा का वखरा करतस, आम्ही का उपट हाकलत काहीच नाही असं म्हणतोस ना, असं म्हणतो. ऐका ना ऐका ना ऐका ना, जर कधी उलट होत असेल तर तुमचे पित्र तुमच्यावरती रुष्ट आहेत. आणि त्याच्यासाठी पितरांची जर कधी संतुष्टी प्राप्त करून घ्यायची असेल, पितरांचा जर कधी आशीर्वाद चांगला घ्यायचा असेल तर मग पुण्यतिथ्या कराव्या, काय कराव्या, जयंत्या कराव्या, साधू संतांना दान धर्म करावा. आता यांनी 13 वर्षापासून मारुतीरायाचा जयंतीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. बघा त्यांचे पितर त्यांच्यावरती संतुष्ट होतील आणि काय देतील. तुका म्हणे पित्रे आशीर्वाद दे, तुका म्हणे पित्रे आशीर्वाद दे, मारुतीरायांची जयंती सालापदाप्रमाणे साजरी करतात. त्यांचे पित्र त्यांच्यावरती संतुष्ट राहतील, मारुतीराय आशीर्वाद देतील आणि त्यायोगे त्यांचा परिवार सुख समृद्धी आणि भरभराटीचा राहील यात शंका नाही. त्यांचं नाव असं आहे हरिभक्त पारायण श्रीराम दौलत सोनवणे आणि त्यांचे दोघेही चिरंजीव श्री रोहिदास श्रीराम सोनवणे आणि श्री दिलीप श्रीराम सोनवणे या सर्व परिवाराच्या निमित्ताने आणि या परिवारानं जयंतीच्या निमित्तानं हरिकीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आता मारुतीरायांच्या जयंतीच्या निमित्तानं हरिकीर्तन आहे. सुंदर योग आहे. मला लाभलेले सर्व गुणीजन मंडळी, आपल्याच गावातील वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वच, निंभोरीकर भजनी मंडळ, बाबन बापू असतील, बाबा असतील, निंबाजी बाबा असतील, पेटी मास्तर बाबा असतील आणि सुंदर विनेकरी बाबा आमचे महाराज श्री, तरुण मित्र मंडळ. मागणा टाइमला काही होतात नाही बाबा, थोडा कमी होतात मंडळी, आज बरी जास्त नाही का. सुंदर सर्वांचा योग आहे. त्या योग्य तुम्ही सुद्धा भरभराटीने बरेच लोक. त्याच दिवशी मला कार्यक्रम दिला होता, ज्या दिवशी कीर्तन झालं, बाबा म्हणे हनुमान जयंती खाली या मग म्हणे. आणि ऐकायलीच आहेत ना का बरं, तब्येत खराब होती आज, मी कॅन्सल करा प्लॅन होत. मी म्हटलं एवढा दूर जाणं येणं सोपं नाही, नंदुरबार ते 8 आणि मोटरसायकलवर येणं, अरे रे रे रे. आणि काल संध्याकाळपासून म्हणे जबरदस्त तब्येत बिघडली होती. म्हटलं अजून बी काम चालू आहे ना माझे, त्यांना हा सारशे तो बाय द बाय. पण आल्या आल्या डायरेक्ट झोपलो. मावशीला म्हटलं बाई चहा नको पाणी नको,
मी रस्ता त्याची चहा पाणी पेती झोपू दे मला. मस्त अर्धा एक तास झोपलो, फ्रेश वाटलं, जेवण केलं आणि हरिकीर्तनाचा योग आहे. सुंदर तुम्ही सगळेजण माता पिता बंधू भगिनी सर्व सज्जन मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. मस्तक